आज दाव आहे. कोण तू? हा तुला माहित नाही गुलाबजाम खाई ना आज दहाव्याला किती बी. हा काय चालू? अरे मग आई शपथ दाव आहे. हा, इथून. बजरंगबली ठला 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 ठला. अरे दाव आहे आज देवळात. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण आल्या घरी, पाऊस आलाय. बघू शकता मंदिरात काहीतरी कार्यक्रम आहे, काहीतरी डॉक्टर लोक आले, मीटिंग आहे काहीतरी. चला तुम्हाला दाखवतो. आपल्या बघू शकता पावसाचं वातावरण. हे आपलं घर आणि मंदिरात बघू शकता काहीतरी मीटिंग चालू आहे. हे सखूबाई आमटे आली आहे, कुठंतरी छत्री घेऊन चालली आहे. अहो सर, ऐका, आमच्या गावातले असे लोक आहे का फुकाट असले ना का गावी, पण इकडे म्हणले एक येणार नाही, सगळे पळून जातील. आता इथं 50 लोक बसले होते, पैसे म्हणले एक तरी थांबलं का? फक्त हा पैशावाला हा थांबलाय, सगळे पळून गेले. महत्वाचा विषय असा आहे, कुणीच बिगर पैसे नसतं. जर कधी दवाखाना जर अचानक आला, त्यांना जर कधी अचानक लई त्रास व्हायला लागला तर पहिले दवाखान्यात पळतात आणि जिथं आता हे 2-5 हजाराची औषधी घ्यायची तिथं 50,000 घालतील, ते करते. पण हे आयुर्वेदात आज म्हटलं ना त्यांना आज घ्या, आज घेणार नाही. पण तिकडे ते दवाखान्यात तुमच्या डॉक्टरच्या म्हणण्यानुसार 50,000 घालतील. बरोबर आहे. असा विषय असतो. म्हणून काय आपलं माहिती द्यायचं काम आहे. कोणी घ्या नका घेऊ, आपण कुणालाही फोर्स करत नाही. हातपाय दुखतात म्हणजे तुम्हाला सांधेवाताचा प्रॉब्लेम आहे का? गुडघे दुखतात, सांधे दुखतात. आता त्याचा कोर्स असतो. आयुर्वेद काय सांगतं, आपलं कमीत कमी 3 महिन्याचा कोर्स आपण केला पाहिजे, बरोबर. हे मी काय करतो, ही सेवा करतो आणि सेवा करता करता आम्हाला कंपनी मेवा देत असतील, पगार देत असतील. चांगलं ना, वाईट नाही. असा विषय हा परवडतं एक प्रकारचा. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणणार नाही 1803 महिन्याचा कोर्स करा. तुम्ही स्वतःहून तुम्ही सांगणार आहे माझ्याकडे आहे ना पैसे काही नाही. बरं ठीक आहे, चला चालू आहे. मी खोटं बोलत असेल, हे लोक खोटं बोलतात, मला सांगा. 1 महिन्याच्या कोर्ससाठी किती खर्च बसतो? मित्रांनो, डॉक्टरचं ऐकलं म्हातारे सगळे पैसे काढाय बँकेत आले, काय त्यांचा पगार झालाय म्हाताऱ्यांचा, त्यांनी डाय बसच भरून टाकली. मित्रांनो, आज आमच्या गावात मंगळवार आहे, त्याच्यामुळे आज सगळे गावातले लोक घरीचे, कारण कुठं कामाधंद्याला जाती नाही. आणि घरी असलो हे बघू शकता. आता हा माळकरी बाबा आहे, हा दारूला पैसे याच्या का मागू राहिलाय. बरोबर आहे का नाही? हा किती मागू राहिलाय? 500 रुपये दारूला. पर हा संध्याकाळी पडून राहील कुठे गल्ली बिलीत गावात. मामा कुठे जवळ मग माळकऱ्या मामाकडून तू दारूला पैसे माग काय ते नाही भाषाला देतोय 500 दे बरं, दाख काढ रे. 100 दे. चाल, खरं पाहू मामा देतोय का नाही. चाल बघू, चाल मामा खरंच 100 रुपये देतोय का? मोठा बघू शकता मित्रांनो, आमच्या गावातले कार्यकर्ते. आणि आमच्या गावाचं नाव शिरसाठी. आणि आमच्या गावात असे कार्यकर्ते तुम्हाला दररोज दाखवतो. कोणता आणि आहे? कुठं झालं मॅडम? कोण? हे बरं ऐक ना काका, त्याचं खत मारायचं आहे, पण दे 100 आता. ते 100 दे आता. 100 दे आता. आमचं काय? दे 100 दे. जाऊ दे 100 दे. 50 आहे. 50 आला आता. 50 आलाय. 50 आलाय. 50 आला आता. हे तुला वाटलं मामाचा भेटला पैसे बाका चांगला का चालत तुझ्यावर चालत तुझ्यावर तुझी न माझी जोडी जमली दोघांची चालत तुझ्यावर पोरी व फी धावतोय का? बोलू नाही मग तुका मी बोल का? नाही दुसरी बाय बोलू ना. दुसरीला त्या फुल्या त्याला बोलव. आणि मामीला कळायला मग ते माझ्या बायको आहे ना. आज मंगळवार मोड आहे म्हणून आज एन्जॉय केली का? नमस्कार मित्रांनो, आता आपल्या गावच्या करामती तुम्हाला दाखवल्या.
काळू डॉनला घेतलंय ना आपण डायरेक्ट व्हिडिओ काढायला चाललोय आणि आपला प्रवीण भाऊ येतो आम्हाला सोडायला चाललाय जिथं व्हिडिओ शूट करायचे तिथं आम्हाला गाडी नाही आमच्याकडे गरीब आहे आम्ही तसं पण आता आपल्याला प्रवीण भाऊ डायरेक्ट सोडायला चाललाय त्या बाई प्रवीण भाऊ काळू भाऊला घेऊन चालू आणि आता आपला गोपी भाऊ तयार आहे तिकडं आता जाऊन व्हिडिओ काढायच्या मस्त करणार बाई डोंगर दर्या बिऱ्या जंगल विंगल बघा हा रस्ता बघा आणि त्या रस्त्यावर दररोजचे आपला ब्लॉग बघा कॉमेडी ब्लॉग राहणार बाई वाडे हो या लय कलाकार आहे प्रवीण करते का यावं लागते वाडीवर पाठीव देशी दारू प्यायला चला मग मंडळी आता आपण व्हिडिओ शूटला तयार होणार आहे आता चला जाऊ तो पी शेट तुम्ही व्हिडिओ आपला पूर्ण बघा